सलग 30 वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 9403 695500 आणि 8552 86 89 89। आज केलेला आरोप हा कोणताही नवीन आरोप नाही आहे। आपण सर्वच लोक आजपर्यंत बघत आलाय। गेली 5-7 वर्ष झाले नेहमीच हा आरोप ते सभागृहात असतील किंवा कोणतीही निवडणूक आली की ते हा आरोप करत असतात। आमचं त्यांना एकच म्हणणं आहे, सयाजी हॉटेलला कोल्हापूर महापालिकेनं जी कराची मागणी रितसर केलेली आहे ती आजपर्यंत सयाजी हॉटेल प्रशासनाकडून नेहमी रितसर भरली गेलेली आहे। त्यात कोणत्याही प्रकारची थकबाकी त्या ठिकाणी नाही आहे। त्यांना जो काय मुद्दा वाटतो त्या मुद्द्याबाबत त्यांनी प्रशासनाला विचारावं, प्रशासन त्याबाबतचा योग्य काय असेल तो निर्णय घेईल। पालकमंत्र्यांनी दरोडा टाकल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 10 ते 15 कोटीचा काय सांगाल? स्वतः दरोडेखोर असणाऱ्यानं दुसऱ्याला ती उपमा देणं अतिशय चुकीचं आहे। आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना DY पाटील कुटुंबीय असतील हे नेहमीच जिल्ह्याच्या प्रगतीसाठी नेहमी काम करत असतात। आज सयाजी हॉटेलची स्थापना करून त्यांनी कोल्हापूर शहराच्या वैभवामध्ये भर पाडलेलीच आहे। त्याचबरोबर जवळपास 1200 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे। त्याचबरोबर त्यावर अवलंबून असणारे इतर छोटे मोठे व्यावसायिक हे बऱ्याच प्रमाणात आहेत। त्यामुळे कोल्हापूर शहराची किती प्रगती झालेली आहे आणि शहराचा फायदा किती झालेला आहे हा कोल्हापूरची जनता जाणून आहे। मुळात मॉलचा संदर्भ आहे की मॉलमध्ये अनेक ज्या प्रॉपर्टीज आहेत, गाळे आहेत, त्याचा जो करारपत्र आहे तो रजिस्टर करारपत्र केलेलं आहे, भाड्याने दिला असं दाखवलं आहे। पण स्वतः त्या ठिकाणी मात्र स्वतः मालकीचे असल्याचं दाखवत तरी घरपाळात चुकवला असा आरोप। आम्ही जे महापालिकेला कागदपत्र दिलेले आहे त्यामध्ये स्पष्ट त्या दुकानाचे नाव तिथं नोंद केलेलं आहे। त्यामुळे त्यांना ते तसं म्हणता येणार नाही। आम्हाला द्यायचं असेल तर मग त्या नावाने दिलं असतं। तुम्हाला कवरिंग लेटर दाखवून हे वेगळं आणि जो आतली त्याचा टोटल जे काय कागदपत्र असतात त्यामध्ये प्रत्येक असेसमेंट असतं, त्यामध्ये ज्या त्या दुकानाच्या नावाची नोंद त्या ठिकाणी केली। असा एक गोष्ट त्यांनी दुपारी 1 वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे आरोप केले की तुम्हाला संध्याकाळी 6 का वाजले उत्तर देण्यासाठी? नाही, आम्हाला नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे तेच तर समजून घ्यायला पाहिजे। आज बऱ्याच वर्षांनी 2-3 वर्षांनी खासदार आज बाहेर पडले। त्यांना कोल्हापूर महापालिका निवडणूक आली, आता मागच्या वेळी त्यांनी विधानसभेच्या वेळेला हेच मुद्दे काढले होते, त्यांच्याकडे दुसरा कुठलाही मुद्दा नव्हता आणि आता महापालिकेची निवडणूक आल्यावरही त्यांनी हेच मुद्दे काढलेत। त्यामुळं आम्हाला त्यांच्या इतर बाकीच्या ज्या गोष्टी होती त्या आता आम्ही बोलणार। आज भीमा कारखाना असेल, गोकुळ असेल, राजाराम असेल, हे जे काय मुद्दे ते बोलत आहेत। आज राजाराम आणि गोकुळ ह्या संस्थांचे संस्थापक कोण आहेत हे आपण बघितलं पाहिजे। ह्या संस्थांमध्ये महाडिक कुटुंबीय हे व्यवसाय करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आज गेले आणि त्यांनी तिथं कब्जा केला। त्याचबरोबर पंढरपूरचा कारखाना असेल, त्या ठिकाणची कर्मचाऱ्यांची कोट्यावधी रुपयाची देणी, आज 21 महिने झाले तिथं कर्मचाऱ्यांचा पगार नाही। अजून बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी नाही, हा तो विषय वेगळाच आहे। मी आपल्याला सर्वांना एक सांगू इच्छितो की आज त्यांनी काहीतरी महापालिकेच्या दारात उपोषणाला बसणार असा एक इशारा दिला आहे। माझी त्यांना विनंती आहे तुम्ही बसावंच, म्हणजे महापालिका कुठं आहे ते तर त्यांना समजेल। कारण आजपर्यंतच्या 5-6 वर्षाच्या कालावधीत त्यांनी महापालिका म्हणून कोणत्याही प्रकारचं कामही कधी केलेलं नाही किंवा त्यांना महापालिका कुठं आहे माहिती नसावं। त्या मुद्दा आमचा महत्त्वाचा नाही, तो प्रशासनानं मुद्दा बघावा। हो, आम्हाला जी प्रशासनानं मागणी दिलेली आहे त्याप्रमाणे आमच्याकडून रितसर फाळा भरला गेलेला आहे। कोणत्याही प्रकारची थकबाकी त्या ठिकाणी नाही। चौकशी करावी, आम्हाला त्याची काही अडचण नाही। त्यांनी प्रशासनाला बोलायला पाहिजे। आणि तुम्ही ज्यावेळी बोलत असता त्यावेळेला आज कागल नगर परिषदेचे किरकोळ इथं विषय आहेत। 2940, 70,000, 6,500, 1 लाख, 3 लाख, म्हणजे अशा किरकोळ स्वरूपाच्या तुम्ही घरफाळे तिथं तुम्ही भरलेले नाहीत। आज धनंजय महाडकांच्या नावचे कागद माझ्यासमोर आहेत तिथं। तुम्हाला कुठल्या अधिकाराने तुम्ही बोलता? आज आदर्श भीमा वस्त्रमच्या आज माझ्यापुढं कागद आहेत महापालिकेचे। 4थ्या मजल्यावर तुम्ही गोटा दाखवला आहे। आज आपण सगळे कोल्हापूरचे रहिवासी आहोत, 4थ्या मजल्यावर कधी गोटा असू शकतो का? त्या ठिकाणी पार्किंगमध्ये तुम्ही गोडाऊन केलेलं आहे। तिथं हे
तुम्ही रहिवास म्हणून तिथं काही काही खोल्या दाखवलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करता. त्याचबरोबर कृष्णा सेलिब्रिटी म्हणून एक बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी तुम्ही पार्किंगमध्ये अनावृत्तरित्या गाळी तुम्ही काढलीत, गाळी विकलीत. तुम्ही कुठल्या नैतिकतेनं तुम्ही हे विचारू शकता, माझा त्यांना सवाल आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.